ज्या वेळेला तुम्हाला सांगतो आतून ज्या वेळेला अंतःकरणामध्ये तुकोबारांच्या ती स्थिती व्हायला लागली, ती तगमग व्हायला लागली, कशी झाली लागली माहिती? पाणी हे माशाचं जीवन आहे, पाणी. आणि त्या माशाला जर पाण्यापासून बाजूला केलं तर असे माशाचा जसा तडफाड होतो तसा तुकोबारांचा तडफाडा व्हायला लागला. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तुकोबारांची तळमळ व्हायला लागली. आणि तुकोबारांना जसं बघा तीव्र मुमुक्षत्व कधी तयार होतं माहिती का? लक्षात ठेवा, एक वडाचं झाड होतं आणि एक पिंपळाचं झाड होतं. तर ते पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली दोन महात्मे साधना करत होते. साधना करत असताना तिथून नारद महर्षी चालले होते, भ्रमण करत चालले. आणि जात असताना त्यांनी पाहिलं सहज का दोन्ही साधना करताय. आणि म्हणून ते काय गेले, पहिल्यांदा ते वडाच्या झाडाखाली साधना करत होते, त्यांच्याकडे गेले आणि म्हटले का हो, त्यांना साधनेतून जागा केलं. आणि मग ते म्हणले नारद महर्षी पाहिल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. म्हटले नारद महर्षी इकडं कुठं? म्हटले चाललो देवाकडे. म्हणे असं? म्हणे एक काम करा ना, आता तुम्ही साधना, मी तर साधना करतो, तुम्ही देवाकडे चाललायत ना, तुमचं देवाकडे जाणं येणं राहत ना, एक काम करा, त्यांच्या कानावर एक गोष्ट घाला ना, म्हणजे माझा निरोप तेवढा पोचवा त्या का. मी साधना करतोय तर देव मला कधी भेट देतील हो, तेवढं विचारशाल का? म्हणे तुमची चांगली तिथं जरा उठणं बसणं सगळं नाही का गोष्टी होता, ते बोलणं चालली होती, तेवढा माझा निरोप त्यांच्याकडे पाठवावा म्हणे, तेवढं करा म्हणे. एवढं सांगितलं आणि पुन्हा त्याला गेलं, ठीक आहे म्हणे सांगतो. ते गेले आणि पुन्हा त्या पिंपळाच्या झाडाखाली एक होता आणि त्याला सांगितलं. तो बिचारा सामान्य होता, त्याने ते प्रश्न विचारले. म्हटले असं म्हणे एक काम करा, तुम्ही चाललेत ना, मी तो करतोय साधना, पण तेवढा माझाही निरोप देवापर्यंत पोचवा की तुम्ही देव मला कधी भेट देईल म्हणून. बरोबर आहे का नाही? गेले नारद महर्षी गेले, भगवंताची भेट झाली, चर्चा झाली. चर्चा झाल्याच्या नंतर सगळा वृत्तांत सांगितला आणि पुन्हा त्या मार्गाने पुन्हा मार्गस्थी चाललीत. जात असताना पुन्हा त्यांची भेट घेतली आणि सांगितलं, त्या जो वडाच्या झाडाखाली साधना करत होतात ना, त्याला सांगितलं. म्हणजे तुम्ही का दिला का माझा निरोप दिला? म्हणे हो दिला ना. म्हणे सांगा ना मग मला काय देव कधी भेटणार आहे? तर ते म्हटले भगवंतांनी सांगितलं तुला देवाची भेट याच जन्मात होणार आहे. म्हटले काय म्हटले? तो इतका प्रसन्न झाला, इतका खुश झाला. म्हणजे हो का, बरं ठीक आहे म्हणे, चालल. पुन्हा साधना करायला तयार. आणि जो बिचारा सामान्य होता ना पिंपळाच्या झाडाखाली, त्याच्याकडे गेले. म्हटले नारद महर्षीनं त्यांनी प्रणाम केला. म्हटले सांगितलं का माझा निरोप? म्हणे हो. मग देव मला कधी भेट देतील? म्हटले बा, या पिंपळाच्या झाडाला जेवढे पानं आहेत ना, काय बोलले, या पिंपळाच्या झाडाला जेवढे पानं आहेत ना तेवढे जन्म लागतील तेव्हा तुमचे. म्हणजे असं ते जाऊ द्या, त्याला इतका आनंद झाला महाराज असा निरोप ऐकल्याच्या नंतर. माझा निरोप दिलाय ना? म्हणजे हो, पण किती दिवस लागतील? म्हटले ह्या पिंपळाच्या झाडाला जेवढे पानं आहेत ना तेवढे जन्म लागतील. अहो तो म्हणे तेवढे नाही, त्याच्या डबल जन्म जरी लागले तरी चालल, पण माझ्या प्रभू मला जाणताय ना मी साधना करतोय, ते माझे प्रभू मला जाणताय ना मी साधना करतोय. त्याला इतका आनंद झाला आणि इतकं तीव्र मुमुक्षत्व त्याला निर्माण झालं ना. तीव्र मुमुक्षत्व निर्माण झाल्याच्या नंतर लगेच भगवान पंढरीश परमात्मा तिथं हजर आहे. विचार करा, भगवान पंढरीश परमात्मा लगेच हजर आहे. आणि असं पाहिल्याच्या नंतर नारद महर्षीने पाहिलं. म्हटले का हो, तुम्ही तर मला तोंडावर पाडलं. म्हणे कसं काय? तुम्हीच म्हटले निरोप दिला काय, जेवढे पिंपळाचे पान आहे तेवढे जन्म लागतील, तुम्ही तर हजर झाले. म्हटले नारद महर्षी, त्या पिंपळाच्या पानाला जेवढे म्हणजे जेवढे जन्म लागणार आहेत ना, ते मुमुक्षत्व त्यांना आजच निर्माण झालं, म्हणून आता मला लगेच यावं लागलं. आणि म्हणून ज्या वेळेला तीव्र मुमुक्षत्व निर्माण झाल्याच्या नंतर तिथं दमता चालत नाही, किंवा तीव्र पापाचरण ज्या वेळेला निर्माण होत आहे ना, त्यावेळेला सुद्धा तिथं भगवान परमात्मा अवताराला येत असतो आणि त्याचा संहार करीत असतो. आणि म्हणून तसं तुकोबारांचं तीव्र मुमुक्षत्व निर्माण झालं. आणि इतकं तीव्र मुमुक्षत्व निर्माण झालं, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, ऐशे सांगा तुम्ही संत जन, वरा चित्त समाधान माझे. असं ऐकल्याच्या नंतर मात्र साधूला दम निघायला नाही. तीव्र मुमुक्षत्व तुकोबारांचं निर्माण झाल्याच्या नंतर तुकोबारांनी रस्ता धरला आणि तुकोबाराय चालत गेले. चालता तुकोबाराय कुठून निघाले? देहून निघाले, आळंदीला गेले. आळंदीला समाधान करणारा कोणी भेटला नाही. पण कुठपर्यंत जाऊन पोहोचले तुकोबाराय? ओतूरला जाऊन पोहोचले, ओतूरला. आणि त्या महात्म्याची तुकोबारायांना भेट झाली. मी नेहमी सांगत असतो, महात्म्याची भेट झाल्याच्या नंतर मात्र तुकोबारायांना महात्म्याने तिथंच गाठल्याच्या नंतर तो नामाचा प्रसाद दिला. नामाचं चिंतन झालं, स्वरूपाची ओळख झाली. आणि तुकोबारायांना काय स्वप्नात वगैरे अनुभव नाही होईल बरं का.
हा, लक्षात ठेवा, स्वप्नातलं काय खरं असतंय का? प्रल्हाद महाराजांना मी 10,000 रुपये दिले होते 8 दिवसापूर्वी. त्यांनी माझ्याकडे मागितले, म्हणे महाराज 10,000 रुपये तेवढे मी द्या म्हणे, मी तुमच्यावाले 2 दिवसात परत करतो बरं का बाबा. यांचा फोन आला होता. म्हटलं असं का? म्हणे 8 दिवसात परत करतो. 2 दिवसात, आता 8 दिवस झाले. म्हटलं तेवढे आता मी त्यांच्याकडे मागतोय, माझे पैसे द्या ना बाबा 10,000 रुपये. ते म्हटले मी कधी दिले होते? म्हटलं स्वप्नात दिले होते ना. म्हटलं स्वप्नातलं खरं असतंय वय? स्वप्नातलं खरं असतंय? नाही तर खोलात ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय 23व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये, तरी अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रारब्ध अनादी. जो स्वप्नातलं खरं नसतंय. बाबाजी चैतन्यांची संपूर्ण कृपा तुकोबारांनी झाली. नामाचा प्रसाद ज्या वेळेला मिळाला आणि तुकोबारांना ज्या वेळेला स्वरूपाची ओळख झाली आणि आत्मसाक्षात्कार झाला ना, त्यावेळेला मात्र तुकोबारांना ज्या वेळेला परतीचा प्रवास होता ना, तर तो सांगण्यासारखा नव्हता. तुकोबारांची परिस्थिती चांगली नव्हती त्या टायमाला जाण्याजोगी घरी. पण तरी सुद्धा जात असताना बाबा तुकोबाराय ज्या वेळेला देहूला गेले ना, त्यावेळेला ओतूरच्या लोकांना कानोकान खबर नाही बाबाजी चैतन्यांनी तुकोबारांना ओतूरमध्ये काय दिलं. आणि तुकोबाराय ओतूरवरून जे घेऊन गेले देहूला, तर देहूच्याही लोकांना कानोकान खबर नाही तुकोबाराय ओतूरवरून काय घेऊन आले. जेल में सुरंग आ गया है ते पिक्चर पाहिलं ना तुम्ही. परंतु किसी को कानोकान खबर नाही. बाबाजी चैतन्यांच्या कृपेनं तुकोबारांना जे मिळालं ना, किसीला या कानाची खबर त्या कानाला सुद्धा नाही. लक्षात ठेवा, असं असणारं भगवंताचं नाम साधूच्या कृपेनं तुकोबारांना भेटलं. आणि ते नाम काही साधं नाहीये, उघड्यावरच नाहीये ते नाम. बाबांनी क्रिया करून दिली. क्रिया 2च आहे, लक्षात ठेवा. दुधाचं दही होत, दुधाचं काय होतं? तुपापर्यंत जाता येत ना. अग्नी किती वेळा आहे? किती वेळा अग्नी? एकदा दूध तापवण्यासाठी पहिल्यांदा अग्नी, आणि सगळे प्रोसिजर झाल्याच्या नंतर शेवटला तूप बनवण्यासाठी अग्नी. मग 2च क्रिया सांगितल्या. पण ज्ञानेश्वरीचा तर तुम्ही बघितला ना, 12वा अध्याय 12व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सुरुवातीलाच पहिल्याच ओळ्या आहेत. म्हटले अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, आणि ज्ञानाहुनी ध्यान विशेषी जे. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, पहिल्यांदा काय? ज्ञान. आणि ज्ञानाहुनी ध्यान विशेष आहे. मग ज्ञान म्हणजे तुमचा अनुग्रह आणि ध्यान म्हणजे तुमचा प्रबोध आहे. लक्षात ठेवा काय बोललो मी? ज्ञान म्हणजे तुमचा अनुग्रह आणि ध्यान म्हणजे तुमचा प्रबोध. याच्या पुढे काय क्रिया नाही. करोनी प्रबोध संत. आता काय राहिलं शिल्लक? आता काहीच शिल्लक नाही. नाही तर कोण म्हणते 4 अभ्यास काढतंय, कोण 5 अभ्यास काढतंय, काय कुठून काढे आम्हाला माहित नाही. हे शास्त्र संमत सांगतोय 2च क्रिया आहे परमार्थामध्ये, त्याच्या पलीकडे दुसरी क्रिया नाहीये. अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषी जे, आणि मग कर्म फल त्यागू, हा तो ध्यानापासून चांगू, आणि त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा. आता मात्र साधूंनी आमचा हात धरून त्या परम उंचीपर्यंत आम्हाला नेऊन ठेवलं. कुठपर्यंत? आता मात्र तिथपर्यंत जाऊन ठेवलंय. आता मात्र तिथं गेल्याच्या नंतर तिथं फक्त सुख, शांती आणि समाधान आहे. आता आमच्यासाठी काहीही शिल्लक राहिलेलं नाही. लक्षात ठेवा. नाही तर ज्ञानेश्वरीचा 8व्या अध्यायामध्ये सांगितलं, 7व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरम, या श्लोकावरती वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात ते मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची युवा. किती स्पष्ट सांगितलंय माझ्या ज्ञानोबा